अमळनेर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नागरिकांना भेटत नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने थेट नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन चिकटवल्याचा अनोखा प्रकार मंगळवारी घडला आहे। अमळनेर नगर परिषदेमध्ये आज झालेल्या या खुर्ची आंदोलनाने संपूर्ण अमळनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे। अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक 3 मधील गटारीच्या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन करण्यात आले। काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये। जागे व्हा, नगराध्यक्ष साहेब जागे व्हा। त्यांनी मला सांगायचं ना की माझे काय हॉस्पिटलचे काम आहे, माझ्या तो विषय झाला। अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार संपर्क साधूनही नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नगर परिषद प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला। शहराध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नगर परिषद कार्यालयात हे अनोखे आंदोलन करण्यात आले। लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र नागरिक आणि कार्यकर्त्यांना टाळणाऱ्या नगराध्यक्षांचा निषेध म्हणून अखेर त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन चिकटवून शांततापूर्ण मार्गाने संताप व्यक्त करण्यात आला। कॉन्टॅक्ट करतोय, ते म्हणता की मी आता बाहेर आहे, मी धुळ्याला आहे। आज सकाळी तर मी त्यांना कॉल केला, ते म्हणता की मी सिल्लोडला आहे, त्यांच्या आमच्याशी भेटणं जमत नाही। आम्ही दररोज परवाच्या दिवशी आलो, उद्या काल आलो, आज आलो, आम्हाला ते भेटायलाच तयार नाही। तर आम्ही निवेदन थेट आम्ही जरी त्यांनी ऑफिस खोलून नसतं तर आम्ही त्यांच्या लॉकरला, त्यांच्या दरवाजाला आम्ही निवेदन चिपकवलं असतं। आज लॉकर पण जर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन चिपकवलं, जर ते आमच्याशी भेटायच्या तयार नसतील तर आम्ही आपत्तीने करू शकतो। रोज लेडीज दुसरा विषय अजून पहिला नाक्यापासून आपल्या चोपडा नाक्यापासून तर थेट आरके नगरपर्यंत गेल्या महिन्याभरापासून लाईट बंद आहे। मार्केटच्या समोर परवाच्या दिवशी नेक्सॉन गाडीचा एक ऍक्सिडेंट झाला। यांना वेळोवेळी फोन करून सुद्धा हे सांगतात की बुवा मी काय करणार आहे। मग कामं जर होत नसतील तर मग आम्हाला या पद्धतीने अवलंब करायला मोकळे आहे। आम्ही आणि नसतील यांना टाइम भेटत तर यांनी पुढची सोडून द्यावी। दरम्यान नगर परिषद प्रशासनाला प्रलंबित कामांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। यामध्ये अमळनेरमधील अमरधाम म्हणजेच स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणाची मुख्य मागणी आहे। अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज शोकसभागृह, सुरक्षित पार्किंग, LED लाईट्स, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, बोअरवेल आणि अखंडित पाणी पुरवठ्यासह शांततेसाठी साऊंड सिस्टीम बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच प्रभाग क्रमांक 3 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्ता कामासोबत आवश्यक असणाऱ्या गटारींचे बांधकाम तात्काळ करावे अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। पावसाचे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून अशोक सोनवणे यांच्या घरापासून बापू भोई यांच्या घरापर्यंत तसेच दीपक भिल यांच्या घरापासून कलाबाई पाटील यांच्या घरापर्यंत तातडीने गटार बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। मी पालिकेचा अधिकारी नाही, मी लोकसेवक आहे। माझे दालन जरी असले तरी केवळ देखरेखसाठी असते, त्यामुळे येथे 24 तास बसू शकत नाही। लोकांच्या कामासाठी मला बाहेर फिरावंच लागेल। संबंधित तक्रारदारांनी त्यांची तक्रार आधी नगरसेवक किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे करायला पाहिजे होती। ती न करता थेट नगराध्यक्षाच्या खुर्चीला निवेदन देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी दिली आहे। अमळनेर तालुक्यातून नात्यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तिने एका बाळाला जन्म दिला आहे। या प्रकरणी बोदर्डे येथील नराधम तरुणाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात पोक्सो आणि नवीन कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत। अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील विनोद बाळू भिल या नराधमाने तालुक्यातीलच एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होता, मात्र 8 मार्च रोजी जेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली तेव्हा ती अल्पवयीन मुलगी तब्बल 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झालं आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। दरम्यान 21 जून रोजी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात या पीडित अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे।
प्रसूतीनंतर धुळे येथील डॉक्टरांचा अधिकृत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. हा अहवाल हाती येताच पीडित मुलीच्या वडिलांनी थेट मारवड पोलीस स्टेशन गाठून नराधम विनोद भिल याच्या विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. डॉक्टरांच्या अहवालानंतर मारवड पोलिसांनी आरोपी विनोद बाळू भिल याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियमनुसार गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून नराधम आरोपी विनोद भिल याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मारवड पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत. अमळनेर येथील मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने महिलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऐनवेळी दिलेल्या विषयावर बोलणे अशा कठीण स्वरूपाच्या या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या चुरशीच्या स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम, सीमा पाटील यांनी द्वितीय तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रेखा मराठे व अपेक्षा पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री पाटील होत्या तर प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना वाघ यांनी केले. परीक्षक म्हणून भारती उर्फ अक्का पाटील व भारती पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन गायत्री भदाने व स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व संचालिकांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांवरून आता अमळनेरात आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सफाई कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी थेट बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अमळनेर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने आता आक्रमक पाऊल उचललं आहे. लाड पागे समितीच्या धोरणानुसार तब्बल 1975 पासूनची प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यामुळे सफाई कामगारांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. शासनाच्या 13 ऑक्टोबर 2024च्या सुधारित निर्णयानुसार सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र अमळनेर नगर परिषद प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. संबंधित लिपिक आणि आस्थापना प्रमुखांनी गेल्या 6 महिन्यात या संबंधीचा प्रस्तावही सादर केला नसल्याचा थेट आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि पात्र वारसांना तात्काळ नियुक्ती द्यावी अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागोज मोहन कंडारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जर प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही तर आगामी 20 जुलै 2026 पासून अमळनेर नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आता या इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासन खडबडून जागे होणार का की कामगारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.